मंदारचं मला अभिनंदन केलं पाहिजे. मंदार आज इथे आलेला मला खूप आनंद झाला. मंदार ही जुनी ओळख. 1986ला ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो, आता मुख्यमंत्र्यांना सरकारी विमान असतंच, पण निवडणुकीच्या काळात विमान लागतात, हेलिकॉप्टर लागतात, पक्षाला गरज राहते. आणि मराठी माणूस या क्षेत्रामध्ये काम करतोय, मला आश्चर्य वाटलं. मुंबईसारख्या शहरामध्ये एक मराठी माणूस हा एव्हिएशन क्षेत्रामध्ये काम करतो आहे, हे मलाही विश्वास बसेना. म्हटलं चला प्रयत्न करूया. मंदाला संधी दिली आणि त्या संधीमध्ये त्यांनी कधीही चूक होऊ दिली नाही. उत्तम सेवा, रिलायबल एअरक्राफ्ट चांगलं दिलं. मला मंदार खरं परवापासून अजित पवारांच्या घटनेपासून अधिक भीती वाटायला लागली. असण्यासारखी गोष्ट सिरियस विषय आहे. चार्टर हा विषय आता थोडा भीतीचा आलेला आहे की नेमकं विमानं मेंटेन आहेत नाही आहेत, केव्हाचं विमान आहे, किती जुनं विमान आहे, वापरायचं न वापरायचं, एमर्जन्सी असतात जावं लागतं. कधी विमान मिळत नाही, कधी रद्द होतं, कधी अचानक जावं लागतं मुंबईला. खूप विषय आहेत. परंतु तुम्ही तुमचं काम सांभाळून करताय. या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली सुरुवात केलेली आहे.